गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. बघ आपल्याला आर्टिकल नंबर कोणतं आर्टिकल नंबर 31. ओके, मी तुला अगोदर 30 सांगितलं ना. आर्टिकल 30 काय आहे की अल्पसंख्याक समाजासाठी काय अल्पसंख्याक समाजासाठी संस्था स्थापन केल्या जातात. काय केलं जातं? संस्था. आपल्या देशामध्ये अल्पसंख्याक समाज कोणता आहे सांग बरं. आपल्या देशामध्ये अल्पसंख्याक समाज कोणता आहे? समाज एक आहे ख्रिश्चन, दुसरा आहे शीख आहे ना. मुस्लिम मध्ये थोडं काही मुस्लिम थोडेसे जास्त आहेत. पुन्हा बौद्ध आहेत, बौद्ध आणि ईसाई मराठा नाही. ओके, अल्पसंख्याक म्हणजे बाई त्यांची लोकसंख्या फारच कमी. मग त्यांनी काय करू शकतात? आर्टिकल 30 नुसार ना ती एखादी संस्था स्थापन करू शकतात. काय करू शकतात? हा, आणि ते मग ते चालू शकतात. आपण जेव्हा एखादी शाळा बघतो, मदरसा आहे की किंवा शीख धर्माच्या आपण बघतो शाळा बघतो ना, स्कूल, त्या सगळ्या धार्मिक संस्था आहेत ना, ते आर्टिकल तुझ्या 30 ने बनलेल्या आहेत. किती ना? आर्टिकल 30. ओके, आणि मग आर्टिकल 30 झाला, याच्यानुसार आपण सांगलं हे सगळे धार्मिक कलम आहेत. म्हणजे आर्टिकल 25 टू आर्टिकल 30. मग आर्टिकल 31 हे आपल्या राज्यघटनेमध्ये तिकडे समोर बघा. आर्टिकल 31 हे राज्यघटनेमध्ये कॅन्सल केलं. सांगितलं की कधी केलं कॅन्सल? हे कॅन्सल केलं कधी? 1978 मध्ये, 1978 मध्ये. कधी केलं? 1978 मध्ये केलं. ओके, मग त्यांनी काय केलं? 44वी घटना दुरुस्ती केली. कोणती केली? 44 अमेंडमेंट केली. ओके, आणि 44 अमेंडमेंट थ्रू त्यांनी काय केलं की अमेंडमेंट करून पूर्वी आर्टिकल 31 नुसार ना संपत्ती किती पैसे गोळा करा मूलभूत अधिकार होता, पण तो आता बदलून तो आता झाला कायदेशीर अधिकार झाला. लिगल पॉवर झाली, लिगल पॉवर. त्यासाठी आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो, सगळा हिशोब सरकारला द्यावा लागतो, आणि तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर सरकारचा टॅक्स भरावा लागतो. ओके, आणि आता समाविष्ट केलं आर्टिकल 30. सॉरी, आता ते लिगल कायदेशीर अधिकार 300A मध्ये. कशामध्ये केलं? 300A मध्ये. आर्टिकल 30 आर्टिकल 31 समजलं? ओके, थँक्यू.